काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या कार्यालयाचं वडाळा मिठा कोरबागर या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी वर्षाताई पोहोचलेले आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। ताई, राजू वाघमारे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त तुम्ही या ठिकाणी पोहोचलात। काँग्रेसनं बिगुल वाजवलेल्या महानगरपालिका आणि लोकसभेच्या तयारीला सुरुवात झाली असं म्हणावं? नाही, यांचं कार्यालय आधीच झालेलं आहे। आज आमचा लहरा दो परचम हा कार्यक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही जे आहे ते कार्यकर्त्यांच्या घरी जातो, भेटतो, तिथल्या जनतेशी भेटण्याचं काम करतो। जसं तुम्हाला माहिती आहे की चेंबूर अणुशक्तीनगरमध्ये हा कार्यक्रम केला होता। आज हा राजू वाघमारेजींनी आणि सुशांतनी जो आहे तो कोरबा मिठागरमध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे। मी आलेले माझे नगरसेवक सुफियान मनूजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। काँग्रेसची विचारधारा जी सर्वांना बरोबर घेऊन जाणारी विचारधारा आहे। भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूरपासून सुरू झालेली आता जी आपण बघतो आहोत नागालँड बंद आलेली आहे, त्यामुळे मला येणाऱ्या काळात शेवट त्याचा जो आहे तो मुंबईमध्ये आहे। तत्पूर्वी आम्ही प्रयत्न करतोय की भारत जोडोचा मुंबईमध्ये रूपांतर आम्हाला मुंबई जोडोमध्ये कसं करता येईल, म्हणून गली जाऊन आम्ही त्या ठिकाणी जे आहे ते काँग्रेस विचारधारेचं पसरवण्याचं काम करत आहोत। बरं ताई, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। एकीकडे तुम्ही विचारधारा पसरवण्याचं काम करताय, दुसरीकडे तुमच्याच नेत्यांवरती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती कुठेतरी दबाव असं म्हणावं का? कारण राजन साळवी यांच्या घरी आज ACBची रेड पडलेली। नाही, बिलकुल तुम्हाला सुद्धा माहिती आहे सगळ्यांना आणि मला तर तुमचे धन्यवाद मानले पाहिजे, ॲटलिस्ट तुम्ही प्रश्न तरी विचारलात। आता हल्ली तर असं झालेलं आहे की विरोधकांना त्या ठिकाणी जे आहे ते कोठडीत हे करायचं, उभं ठेवायचं आणि त्यांच्यावरती दबावाची यंत्रणा वापरायची। मग सरकारी यंत्रणा असतील, पैशाचा निधीचा वापर असेल, या सगळ्या संदर्भामध्ये दबाव यंत्र त्या ठिकाणी निर्माण करायचं। आज राजन साळवी जे आमदार आहेत यांच्यावर मागे सुद्धा त्या ठिकाणी कारवाई केली होती आणि मला वाटतं त्यांच्या मिसेसना त्यांना बोलवलं होतं, त्यांनी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं। परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी सातत्याने जर आपण बघितलं तर आजकाल एक परिस्थिती झाली निर्माण की विरोधक दिसला की त्याला निधी द्यायचा नाही, सरकार निधीवरती त्या ठिकाणी जे आहे त्याचं नियंत्रण ठेवायचं आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्याकडे गेलं की निधी द्यायचा नाही, त्याचं ऐकलं तर लगेच सरकार यंत्रणाचा दबाव आणायचा आणि म्हणून आज त्यांच्या कुटुंबावरती हा प्रसंग आला। मी समजू शकते की कुटुंबामध्ये किती त्या ठिकाणी त्रासाचं वातावरण असेल। ही दबाव यंत्रणा फक्त विरोधकांवर वापरली जाते। माझा प्रश्न असा आहे की ज्यांच्यावरती हे आरोप पूर्वी झाले त्यांच्या आरोपाचं काय झालं, म्हणजे हसन मुश्रीफ साहेबांचं काय झालं, भुजबळ साहेबांचं काय झालं, अजितदादा माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचं काय झालं आणि इव्हन त्यांच्याकडे असलेले अब्दुल सत्तार असतील किंवा त्यांच्याकडे असलेले इतर मंत्री असतील यांचं काय झालं। म्हणजे तिकडे गेल्यानंतर सगळे वॉशिंग पावडरची कुठली ती वापरतात ना, आपण म्हणतो की गुजरातची, की लगेच सगळे स्वच्छ होतात। कालपर्यंत जे बोलत होते मंचकावरती की नॅशनल करप्ट पार्टी ज्यांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला, आज ते स्टेजवर बरोबर बसतात आणि कौतुक करतात एकमेकाचं। कुठेतरी जनतेने सुद्धा आता या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता झालेली आहे की ज्या तऱ्हेने आता राज्य चाललेली आहेत किंवा ज्या तऱ्हेने राज्यामधलं राजकारण चाललं, हे कुठेतरी कुठे गलिच्छ राजकारण आहे, घाणेरडं राजकारण आहे आणि ते खालच्या स्तराचं राजकारण आहे, ज्याच्यामध्ये विरोधकांना त्या ठिकाणी त्रास देणं, मग ते तुम्हाला जसं माहिती आहे की मेंटली असेल किंवा त्या ठिकाणी यंत्रणांचा वापर करून देण्याचा त्रास असेल किंवा त्यांना सार्वजनिक रूपामध्ये त्यांचं जे खच्चीकरण चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। कारण शेवटी लोकशाही टिकेल, संविधान टिकेल तरच हा देश टिकेल असं आमचं म्हणणं आहे। नाही, पण ताई, काँग्रेसच्या आमदारांवर सुद्धा अशा प्रकारचा काही दबाव सरकारच्या वतीने आहे का? कारण आता अमीन पटेल यांनी भेट घेतली दीपक केसरकरांची, पुन्हा चर्चेला उधाण आलेलं आहे की काहीतरी दबाव आहे आणि तोडाफोडीचं जे राजकारण आहे ते खेळलं जात आहे। नाही, मी अमीन पटेल साहेबांशी काल बोलले, असं काही नव्हतं। ते कार्यक्रमाला गेले होते, त्यावेळी एक महाराष्ट्राचा काहीतरी मला वाटतं याचा कार्यक्रम होता मुंबईच्या संदर्भामधला आणि म्हणून त्या कार्यक्रमाला ते बोलले, मी गेलो होतो आणि त्याच वेळेला पत्रकार आले आणि पत्रकारांनी एक वेगळी आता असंच झालेलं आहे की आता पालकमंत्री म्हणून भेटायला जाणं सुद्धा आता, कारण हे परिस्थिती कोणी निर्माण केली आहे, ही परिस्थिती शिंदेने निर्माण केलेली आहे की जो भेटायला गेला त्याला असं दाखवायचं की हा पक्षामध्येच बघा असं आहे की त्यांना जायचं असतं तर ते आधीच गेले असते। मिलिंद देवराजी ज्यावेळेला गेले तेव्हा ते गेले असते, परंतु त्यांनी तसा निर्णय घेतला की आम्हाला जायचं नाही आहे। दुसऱ्या दिवशी आमची पूर्ण दिवस मिटिंग चालली, त्याच्यामध्ये स्वतः उपस्थित होते। काल आता शेवटी असं आहे की आमदार म्हणून आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून जावंच लागतं ना गार्डियन मिनिस्टरकडे, कारण शेवटी त्यांच्याकडे DPTCचा निधी आहे। आज दुर्दैवाने तुम्ही जर बघाल तर आम्हाला ₹1 DPTCला मिळालेला नाही आहे। मुंबई महानगरपालिकेचं BJP आणि शिंदेचे जे आमदार आहेत त्यांना 30-30 कोटीचे निधी मिळाले, पण आम्हाला ₹1 मिळालेला नाही आहे। आणि मी तुम्हाला दुसरं सांगते, ज्या विभागात आपण आता आहोत इथली नगरसेविका ज्या वेळेला शिंदे गटात जातात त्यांना लगेच मिळतात माझ्या नगरसेवकांना पैसे। म्हणजे याचा तात्पर्य असं आहे की निवडून आलेली वर्षा गायकवाड आज उभी आहे तुमच्या समोर, तिला निधी नाही आहे। आता सुफियान मनूजी इकडे आहे, त्यांना विचारा यांना निधी मिळाला का नाही मिळाला, ते पण निवडून आले होते ना नगरसेवक म्हणून, आता ते सुद्धा माझे नगरसेवक आहेत। परंतु आपल्या पक्षात घ्यायचं आणि निधी द्यायचा। मी सांगते जनता खूप सुज्ञ आहे, जनतेला समजतो हा काय पैसा तुमच्या घरचा आलेला पैसा नाही आहे,
हा सर्वसामान्याच्या कष्टाचा घामाचा पैसा आहे, टॅक्समधून निर्माण झालेला पैसा आहे जो तुम्ही तुमच्या राजकारणासाठी वापरताय. आणि हेच या महाराष्ट्राचं आता दुर्दैव झालेलं आहे की जिकडे तिकडे दबाव यंत्र, जिकडे तिकडे सरकारी यंत्रणांच्या तिजोरीचे खोललेला पैसा. अरे मुंबई महानगरपालिकेची ठेव तुम्ही जी होती फिक्स्ड डिपॉझिट ती पण तुम्ही तोडली 6,000 कोटी. आणि मला वाटतं पत्रकारांनी हा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाही आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक लागलेला आहे, आज स्टँडिंग कमिटी नाही आहे, इम्प्रूव्हमेंट कमिटी नाही आहे. अशा वेळा तुम्ही ठेवीत तोडलेत 6,000 कोटी. कोणाचे पैसे आहेत ते? आपल्या मुंबईकरांचे पैसे होते, गेले कुठे? आपल्याला विचारायचा पण हक्क नाही. हे 1,700 कोटीचं ब्युटिफिकेशन केलं, त्याची अवस्था काय आहे हे सांगायची मला गरज आहे का लोकांना? पण लोकांनी सुद्धा आता जागरूक व्हायला पाहिजे. आपल्या ठेवीचे असलेले पैसे जे आपल्या ज्या फिक्स्ड डिपॉझिटच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी होते ते आज लोकप्रतिनिधी नसताना तोडले. आणि शिंदे सरकारने कुठे खर्च केले, फडणवीस सरकारने कुठे खर्च केले हे तर विचारण्याचा हक्क आहे जनतेला, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला. आम्ही विचारतोय. तर महालक्ष्मी रेसकोर्सचाही मुद्दा आहे. आता इक्बाल सिंग चहल म्हणतात की रॉयल टर्फ क्लबसोबत बैठक घेऊ आणि त्यानंतर विकास काम नेमकं कसं होईल, कशा पद्धतीने होईल ते सांगू. नाही, माझं तर म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या इन कॅबिनमध्ये म्हणजे त्यांच्या कॅबिनमध्ये ज्या चर्चा होतात ना एकदा बाहेर पण आल्या पाहिजेत. यासाठी बोलते ना की जे तुम्ही गोष्टी बोलताय, मुंबईचा सगळ्यात मोठं आम्हाला माहिती आहे की आम्ही जातो म्हणतो मुंबईमध्ये काय कुठे महालक्ष्मीमध्ये आहे रेसकोर्स. अरे तुमची नजर त्याच्यावर पण पडली. सरकारी जमीन दिसली की अडाणींची नजर पडते, अडाणींची नजर पडली की त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांची कारवाई सुरू होते. तुम्ही एका कॅबिनमध्ये बोलवता ज्याचा तुम्ही उल्लेख केला की RW जो TC टफ क्लब आहे त्यांना तुम्ही बोलवता, तुम्ही महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना बोलवता आणि तुम्ही आतमध्ये काय चर्चा करता? तो काय फक्त महानगरपालिकेचा आणि त्या टफचा फक्त संबंध आहे का? तो जनतेची प्रॉपर्टी आहे, ती मुंबईकरांची जमीन आहे. आणि ज्यावेळेला अशा गोष्टी करतात तेव्हा त्याचं ओपन डिस्कशन व्हायला पाहिजे, त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टीबद्दल त्या ठिकाणी बोलायला पाहिजे. पण दुर्दैवाने म्हणजे काय म्हणतात ना कॅबिनमध्ये त्या ठिकाणी बैठक झाली CM साहेबांच्या आणि त्याच्यामध्ये असा निर्णय झाला की आता आपण सजेशन ऑब्जेक्शन काय त्यांचं ते प्रोसिजर करूया. त्या क्लबला मिटिंग घ्यायला सांगितली, क्लब मिटिंग घेणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी त्या बसलेले. आमचा त्याला विरोध आहे. मुंबईच्या वैभव असलेल्या गोष्टीला तुम्ही त्या ठिकाणी हात लावण्याचं काम करताय. आज मुंबईमध्ये मला सांगा ओपन स्पेस किती आहेत? मुंबईचा श्वास गुदमरतोय. आज लोकांना श्वासनाचे त्रास व्हायला लागलेत. मधल्या काळात तुम्ही बघितलं प्रदूषण वाढलं तेव्हा लोकांच्या प्रत्येक घरामध्ये कोण ना कोणतरी खोकत होता, त्या ठिकाणी सर्दीचा त्रास होता. अशा वेळेला ओपन स्पेस ठेवा ही मागणी करायला आम्ही गेलो मधल्या काळात आयुक्तांकडे, कारण ते प्रशासक आहेत म्हणून. आता ओपन स्पेस आहेत तेच ऑलरेडी काही लोकांना दिलेले आहेत, ते घ्या आम्ही म्हणतोय. आणि अशा वेळेला एक नवीन पॉलिसी येते की महालक्ष्मी रेसकोर्स जो ओपन स्पेस आहे जो पब्लिकचा आहे, आमचं म्हणणं त्याच्यावरती बांधकाम होता कामा नये. कुठलं थीम पार्क, कुठलं काय बोलतात ना, कुठले पार्क काय बोलतात काही लोक, 100% आमचा विरोधक आहे. विरोध यासाठी आहे की तुम्ही मुंबईकरांच्या जागेवर हात घालताय आणि फक्त अडाणीला द्यायचं म्हणून तुमच्या हे सगळ्या कारवाई चालू आहेत. आणि तुमच्या कारवाई या सगळ्या ज्या चालू आहेत त्या तुमच्या कॅबिनमध्ये चालू आहेत. आणि जी कमिटी आहे त्या कमिटी, किती लोकांची कमिटी आहे हो, त्या कमिटीवर तुम्ही दबाव यंत्रणा आणत असाल का? हां, एक गोष्ट ती आहे. मुंबई महानगरपालिका तर आपल्याला माहिती आहे की पूर्णपणे कशी चाललेली आहे. मुंबई महानगरपालिका तर मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या सांगण्यावरूनच चाललेली आहे. मग अशा वेळेला आज लोकप्रतिनिधी आहेत, जसं मी मगाशी पण बोलले, आज तिथे बॉडी उपलब्ध नाही. अशा वेळेला असे डिसिजन होतात कसे? म्हणजे एवढे मोठे मोठे डिसिजनबद्दल लोक बोलत नाही आहेत. म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स चालला आहे, आज तुमचं 6,000 कोटी जे आहे ते तुमची ठेव तोडण्याचं काम झालेलं आहे आणि तरीसुद्धा लोक बोलत नाही आहेत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ही मुंबईची लूट आहे, मुंबईच्या ओपन स्पेसची लूट आहे आणि फक्त अडाणींना पाहिजे, फक्त अडाणींचा विकास करायचा. कारण देशाचे पंतप्रधानांचे मित्र आणि त्यांचे स्नेही असल्यामुळे त्यांच्यासाठी कशा पॉलिसी बदलल्या जातात ह्याचं अजून एक उदाहरण बघायचं असेल तर आता हा महालक्ष्मी रेसकोर्स आहे. बरं, तर एक शेवटचा प्रश्न आहे. आज रुपाली चाकणकर मेळावा घेतात. संपूर्ण मुंबईत बॅनरबाजी, पोस्टरबाजी आणि झेंडे लावण्यात आलेले आहेत आणि युवतींचा, महिलांचा मोठा मेळावा आहे. नाही, मी आता खरं सांगायचं झालं तर आजकाल विश्वासार्हता हा एक शब्द काही दिवसानंतर आणि पक्षाबद्दलची काय म्हणतात आयडिओलॉजी म्हणजे विचारधारा हे शब्द काही दिवसांनी मला वाटतं पुस्तकात बघायला मिळतील की काय. कारण राजकारण हे मुळात विचारधारेवर असतं. आज दुर्दैवाने राजकारण हे फक्त स्वार्थाचं आणि स्वतःच्या काय म्हणतात स्वतःच्या हिताचं राहिलेलं आहे. अशा वेळेला आज हा मेळावा होतोय. महिलांसंदर्भात बोलतात तर मला वाटतं रुपाली चाकणकर ताई ज्या आहेत त्या आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा पण आहेत. आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये महिलांची परिस्थिती काय, दुसरा नंबर लागतो आपला महाराष्ट्रामध्ये महिलांच्या अत्याचाराबद्दल. हा माझा नाही, हा त्यांचाच नॅशनल रिपोर्ट आहे टाईमचा. मला त्यांना प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही महिलांबद्दल बोलतात त्यावेळी महिलांबद्दल काही खासदार बोलतात,
महिला खासदारांबद्दल काही मंत्री बोलतात, महिला आमदारांबद्दल काही ठिकाणी त्या ठिकाणी वेळेवाकडं बोलण्याचं काम होतं, त्यावेळी तुम्ही काय येत नाही पुढे? तुम्ही आला पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही महिला सन्मानासाठी पक्षविरहित राजकारण केलं पाहिजे. विधिमंडळामध्ये आम्ही महिलांचे ज्यावेळी प्रश्न येतात तेव्हा महिला म्हणून एकत्र येतो आणि महिला म्हणून मांडतो, त्यावेळी आम्ही पक्षाचं राजकारण करत नाही. आज महिलांचे एवढे प्रश्न आहेत, एका तरी प्रश्नाबद्दल बोलतात का रुपालीताई असेल किंवा इतर ज्या मंडळी असतात ते फक्त एव्हाच येतात ज्या वेळेला काहीतरी राजकीय परिस्थिती असते आणि त्याच्यामध्ये एक बोलायचं असतं. जसं आमच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी मणिपूरबद्दल बोलणार नाहीत, महिला खेळाडूंबद्दल बोलणार नाहीत, त्या महिलांचं कुपोषणाबद्दल बोलणार नाहीत, फक्त ज्या वेळेला एखादा मुद्दा येईल त्यावेळी बोलण्याचं काम करतात. का नाही रुपाली चाकणकर सांगत, जेव्हा तुम्ही पूर्ण ठिकाणी कटआउट लावले, राजस्थानमध्ये लावले, 450 रुपयाला गॅस मिळाला पाहिजे, महाराष्ट्रात का नाही 450 रुपयाला गॅस मिळाला पाहिजे, का नाही महिला धोरण आणत? म्हणजे याचा मला हे यासाठी सांगायचं आहे की जेव्हा त्यांच्याकडे अर्थ खातं आहे, जेव्हा त्यांच्याकडे त्यावेळी महिलांसाठी जास्तीचा निधी कसा आणता येईल. आता तर आम्ही बघतोय महिला बाल विकासाच्या बिचाऱ्या 1.5 महिन्यापासून, गिरीशजी हे खरं तुम्ही दाखवलं पाहिजे, काल मला एक महिला भेटली अंगणवाडी मदतनीस, ती माझ्यासमोर रडत होती. मी आज पत्र लिखणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्री महोदयांना. 1.5 महिना झाला त्यांना पगार नाही आहे. त्यांचा पगार किती आहे? 5,500 रुपये. त्या संपावर बसलेले आहेत. अरे तुम्ही एका महिलांशी बोलू शकत नाही? महिला बालविकास मंत्र्यांना वेळ नाही, रुपालीताई चाकणकरांना वेळ नाही, अजितदादांना वेळ नाही. अरे कोण आहेत त्या महिला? त्या महाराष्ट्रातल्या महिला आहेत. करोनाच्या काळात ह्याच महिला लोकांच्या घरात जाऊन धान्य देत होत्या, अन्न देत होत्या. आणि अशा महिलांना तुम्ही अजून 1.5 महिन्यापासून तिथे त्या आझाद मैदानला बसून ठेवले. त्यांच्या घरात 1.5 महिन्यापासून पगार नाही. ती मला बोलत होती, मला दुसरीकडे कुठे काम तरी शोधत आहे, मी काय करू, माझं घर नाही चालू शकत. ही परिस्थिती आहे. त्यावेळी रुपाली चाकणकर ज्या महिलांचे मेळावे घेतात तेव्हा पहिले ह्या प्रश्नाबद्दल बोला. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर रुपाली चाकणकर यांना टोला लगावलाय वर्षा गायकवाड यांनी. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.